स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर गेले 1 वर्षभर मी ना हे असं तारक मंत्राचं पाणी बनवते आहे आणि त्याच्यातून मला खूप छान छान असे अनुभव आलेले आहेत। तर म्हटलं चला आता उशीर का होईना आपण आपल्या सबस्क्रायबर्ससाठी छान असा व्हिडिओ बनवूयात। बरेचसे व्हिडिओ या विषयाशी रिलेटेड यूट्यूबवर आहेत, पण म्हटलं माझा सुद्धा एक अनुभव म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे। तर तारक मंत्राचं पाणी हे आपण घरच्या घरी कसं बनवायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हे तारक मंत्राचं पाणी बनवण्यासाठी ना खाली एखादं छोटंसं आसन घ्या किंवा पाट घेतला ना छोटासा चौरंग तोही चालेल आणि एक चांदीची किंवा पितळेची किंवा तांब्याची छोटीशी ताटली असावी आणि त्याच्यामध्येच आपण एक तांब्याचाच तांब्या ठेवायचा किंवा पितळेचा तांब्या ठेवला तरी चालेल, पण स्टीलचा तांब्या नाही ठेवायचा आहे। स्टीलची ताटली आपण या तारक मंत्राचं पाणी बनवण्यासाठी घ्यायची नाही आहे। आणि तांब्याच्या तांब्यातलं पाणी प्यायलेलं ना केव्हाही उत्तम, ते आरोग्यासाठी सुद्धा उत्तम, म्हणून मी इथे म्हटलं आहे की तांब्याचाच तांब्या जर आपण वापरला किंवा तांब्याचा जर छोटासा गडू किंवा पेला तोही आपल्याला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळतो, तोही वापरला तरी चालेल। आणि चांदीची ताटली आणि चांदीचा छोटासा पेला किंवा चांदीचा छोटासा तांब्या जरी वापरला ना तर फारच उत्तम। त्यामुळे ना मनशांती मिळते। चांदी आहे ना, ती मनाला समाधान देते, मनाला शांती देते, चंद्र आपला प्रबळ होतो। त्यामुळे जर चांदीचा तांब्या आणि चांदीची ताटली वापरली तरी सुद्धा चालते। तांब्याची ताटली आणि तांब्या जरी वापरला तर तोही चांगला, कारण तांब्यापासून मिळणारे गुणधर्म जे पाण्यातून आपल्याला मिळतात तेही फार उत्तम। तर चला बघूया। तर आता इथे मी एक आसन अंथरलेलं आहे, त्यावर पितळेची एक ताटली ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तांब्याचा तांब्या ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये ना थोडीशी खडी साखर घालायची आहे आणि आपण ना एक केमिकल विरहित अशी उदबत्ती लावायची आहे। तर त्याच्यानंतर ना मी इथे 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे। तर तांब्याच्या तांब्यावर मी असं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे आपला जो हात आहे तो पूर्णपणे त्या तांब्यावर कवर होईल, म्हणजे तांब्या पूर्ण कवर होईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आणि तारक मंत्र मोजण्यासाठी म्हणजे मी 21 वेळा तारक मंत्र म्हणून हे तारक मंत्राचं पाणी मंत्रवून घेणार आहे। तर त्याच्यासाठी मी ना बाजूला 21 लवंगा घेतल्या आहेत, कारण म्हणता म्हणता आपला काउंट चुकू शकतो। तर त्याच्यासाठी आपल्याला जसं जमेल तसं आपण काउंटसाठी काहीही घेऊ शकतो। तर इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि असा हात आपण तांब्यावर ठेवून ना तारक मंत्र म्हणायचा आहे। आणि आपल्याला जसं जमेल, आपल्याला जर शक्य असेल तर 3 वेळा म्हणू शकतो, 7 वेळा म्हणू शकतो, 11 वेळा म्हणू शकतो, 21 वेळा म्हणू शकतो। तर इथे मी 21 वेळा हा तारक मंत्र अशा पद्धतीने तांब्यावर हात ठेवून म्हटलेला आहे। तारक मंत्र जर कोणाला माहीत नसेल तर मी म्हणून दाखवते। तारक मंत्र स्वामी कृपातीर्थ श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे। अतर्क्य अवधूत हे स्मरणगमी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय। आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला। उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त। कितीही दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी गदा स्वामी ज्या घेई हाती। श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तु, शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। अशा पद्धतीने ना 21 वेळा, 11 वेळा, 7 वेळा किंवा 3 वेळा हा तारक मंत्र म्हणायचा आहे। आणि तो तारक मंत्र म्हणताना आपण जी बाजूला उदबत्ती लावलेली आहे त्याच्यातून जी पण काही विभूती पडेल त्याच्यातली अगदी चिमूटभर विभूती आपण त्या तांब्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि हे पाणी आपण कुठेही बाहेर वॉशरूममध्ये किंवा बेसिनमध्ये, सिंकमध्ये टाकून द्यायचं नाही आहे। तर हे पाणी आपण रोजचं जे पण काही पिण्याचं पाणी असेल, जे आपण तांब्यात भरून ठेवलेलं असेल किंवा हंड्यामध्ये भरून ठेवलेलं असेल किंवा माठात भरून ठेवलेलं असेल, तर त्या माठाच्या पाण्यामध्ये किंवा तांब्याच्या पाण्यामध्ये किंवा आपण हंड्यामध्ये पाणी ठेवत असू त्याच्यामध्ये हे पाणी मिक्स करायचं आणि रोज प्यायचं आहे। जर कोणी घरात आजारी माणूस असेल तर त्याला तीर्थ म्हणून आपण ते देऊ शकतो, तर त्याचा आजार लवकर बरा होईल।
त्याचप्रमाणे घरामध्ये जितकी पण मंडळी असतील त्यांनासुद्धा हातावर थोडं तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी साठवण्याच्या पाण्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते पाणी रोज आपल्या पोटामध्ये जाईल आणि त्यामुळे ना आपल्या मनातली एक एन्झायटी असेल तर ती कमी होते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट होते. त्यातलंच थोडंसं पाणी ना आपण घरभर सगळीकडे शिंपडूसुद्धा शकतो, जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल, निगेटिव्हिटी पूर्णपणे नष्ट होते. आणि हे खरंच तुम्ही मंडळी करून बघा आणि मला कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. गेले वर्षभर मी ही गोष्ट म्हणजे हे तारक मंत्राचं पाणी मंत्रवून घेते आहे आणि त्याचा खरोखर मला खूप चांगला अनुभव आलेला. तुम्ही पण मला नक्की सांगा. जर हे तुम्हाला रोज करणं शक्य असेल तर नक्की रोज करा, पण रोज करणं शक्य नसेल तर आपण दर गुरुवारी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, सकाळी, दुपारी, रात्री, ऑफिसला जायच्या आधी किंवा ऑफिसमधून आल्यानंतर सुद्धा करू शकतो. अगदी आपल्याला 3 वेळा जरी करायचं असेल ना तर छोटा तांब्याचा गडू किंवा चांदीचा गडू घेऊन हे करायचं आहे. 3 वेळा हे तारक मंत्र म्हणण्यासाठी फार वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील. पण हे रोज करून बघा आणि हे पाणी घरातल्या सगळ्यांना द्या. घरामध्ये सगळं वातावरण एकदम म्हणतो ना असं आनंदी राहणार आहे. आणि हे तुम्ही नक्की करून मला नक्की कमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा. तर चला, याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.